सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये, धुक्याने भरलेल्या वाटांमध्ये आणि जंगलाच्या सानिध्यात आजही एक परंपरा जिवंत आहे. ती म्हणजे ठाकर आदिवासी समाजाचं कांबड नृत्य. कांबड हे फक्त नृत्य नाही, ही ठाकर समाजाच्या जगण्याची, निसर्गाशी असलेल्या नात्याची आणि श्रम संस्कृतीची अभिव्यक्ती आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या डोंगर उतारांवर ठाकर समाजाची छोटी छोटी गावं वसलेली आहेत. मराठीची ठाकरी ही बोली बोलणारा हा समाज मुख्यतः शेतीवर आणि जंगलांवर अवलंबून आहे. भातशेती, जंगलातून मिळणाऱ्या औषधी वनस्पती, रानातील कंदमुळे आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन, यातूनच त्यांच्या संस्कृतीचा जन्म झाला आणि त्याच संस्कृतीतून जन्माला आलं कांबड. कांबडची गाणी झाडं, वेली, पानं, पाऊस, शेती आणि ग्रामदेवतांभोवती फिरतात. डुकराच्या माध्यमातून आम्ही असं दाखवतोय की रानडुकर आहे. हे रानडुकर येऊन आणि आपल्या जे शेत आहे, शेती, तर त्या शेतीची फार नुकसान करते. तर ते नुकसान करायला आल्यामुळं आमची जी मंडळी असते ती सगळी एकत्र जाते आणि त्याला बाहेर उचकून देते. म्हणजे आपल्या ज्या जमिनी आहेत, मालकी आहेत, शेती आहे, त्या शेतीच्या मधून ते जंगलामध्ये हुसकून देत आहे. आमचे सणवार असतात तेव्हा करतो ना आम्ही. म्हणजे आमचे जेव्हा पित्र चालू होतात आपले, दिवाळी म्हणजे याच्यापासून पोळ्यापासून तर पार नवरत्न, ते पित्र असतात, नवरत्न असतात, काही होळीचे सण आपले, जे आपले पारंपरिक जेवढे सण आहेत तेवढ्या सणांना आम्ही ते सादर करतो. आई पंढरी, वाघोबा, म्हसोबा, वेताळ, मारुती, डोंगर कळसुबाई या देवतांना वंदन करत ठाकर समाज 7 उत्सव साजरा करतो. हा उत्सव म्हणजे मान्सूनच्या आगमनाचा आनंद. कारण भात हे त्यांचं मुख्य पीक. पहिल्या पावसानंतर पेरणी सुरू होते आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रोपं उभी राहू लागतात. याच काळात गावोगावी सुरू होतो कांबडचा नाद. सागवानाच्या लाकडापासून आणि शेळीच्या कातड्यापासून बनलेला ढोल या नृत्याचा केंद्रबिंदू असतो. ठाकर समाजासाठी हा ढोल केवळ वाद्य नसतो, तर देवांचं रूप मानलं जातं. ढोलाच्या ठेक्यावर घुंगरांच्या नादात संपूर्ण समूह एकाच लयीत पुढे सरकतो. त्यांच्या हालचालींमध्ये शेती दिसते, रोपं लावणं दिसतं, रानात काम करणारा शेतकरी दिसतो. कधी ते रानडुक्कर बनतात, कधी वाघ, कधी बैल. प्राण्यांची ही सोंग फक्त अभिनय नसतात, ती जंगलाशी, निसर्गाशी आणि संघर्षाशी असलेल्या नात्याची प्रतीक असतात. काही हालचालींमध्ये ताकद दिसते, काहींमध्ये विनोद, तर काहींमध्ये आयुष्याच्या समस्या. दिवसभराच्या कष्टानंतर मन मोकळं करण्यासाठी आणि गावाला एकत्र आणण्यासाठी कांबड सादर केलं जातं. लग्न समारंभ, सण, जन्मोत्सव, प्रत्येक आनंदाच्या क्षणी हे नृत्य असतंच. गायकांच्या आवाजात, ढोलाच्या तालात आणि नर्तकांच्या चपळ हालचालींमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आज आधुनिकतेच्या वेगात अनेक लोककला हरवत चाललेल्या आहेत, पण कांबड अजूनही जिवंत आहे, कारण ती फक्त परंपरा नाही, ती ठाकर समाजाची ओळख आहे.